बुद्धवंदनेतल्या बुद्धांच्या 9 गुणांवर बोललो होतो, आठवत असेल. हो, अगदी. ती चर्चा खूप महत्वाची होती. तर आज आपण काय करणार आहोत की त्याच वंदनेच्या पुढच्या भागांवर लक्ष केंद्रित करूया. बरोबर. आणि विशेषतः आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे मूळ वचनं म्हणजे सुत्त आणि त्यांचे अर्थ समजून घेऊया. बरोबर. कारण कसं आहे, वंदना आपण म्हणतो, पण त्या शब्दांच्या मागे जी मूळ शिकवण आहे, जी सुत्तांमध्ये सापडते, हो, ती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर ते फक्त शब्द राहतात. अगदी. म्हणजे केवळ वरवरची स्तुती न राहता त्यातला धम्माचा गाभा कळायला हवा. चला तर मग या पुढच्या भागाकडे वळूया. सुत्त 1, चौथी ओळ. बुद्धं यावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. बुद्धम जीवितम पर्यंतम शरणम गच्छामी. खूप खोल अर्थ आहे हिचा. हो, याचा शब्दशः अर्थ तर सरळ वाटतो. मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत बुद्धांना शरण जातो. एवढंच नाहीये हे. नाही, अजिबात नाही. ही फक्त एक प्रतिज्ञा नाहीये. हे म्हणजे पूर्ण समर्पण आहे, एक दृढ विश्वास आणि त्या मार्गावर चालण्याची जणू शपथच. अगदी. मग प्रश्न येतो की हे असं शरण जाणं हे इतकं महत्वाचं का मानलं गेलंय? काय खास आहे यात? यात एक खूप रंजक गोष्ट आहे. अच्छा. हे शरण जाणं आहे ना, ते थेट दुःखातून मुक्त होण्याशी जोडलेलं आहे. म्हणजे नोट्समध्ये एका भिक्खूचं उदाहरण पण आहे. हो, पाहिलं मी. तो म्हणतो, शरण जा, दुःखातून मुक्त हो. म्हणजे ही फक्त वरवरची औपचारिकता नाहीये, नाही, तर एका खोल आंतरिक बदलाची ही सुरुवात आहे असं त्यातून कळतं. बरोबर. आणि या संदर्भात ती मातुला नावाच्या स्त्रीची कथा येते, नाही? हो, मातुला. ती गरीब होती, दुःखी होती, अस्वस्थ होती आणि तिच्या मनात एक मोठी शंका होती की बुद्ध तिच्यासारख्या सामान्य, कदाचित लोक जिला पापी म्हणतील, अशा स्त्रीचा स्वीकार करतील का? हो, ही शंका खूप स्वाभाविक वाटते. पण इथे त्या भिक्खूचं उत्तर फार महत्वाचं ठरतं. म्हणतो की बुद्ध जात, पात, श्रीमंती, गरिबी असा कोणताच भेद करत नाहीत, मुळातच नाही. अच्छा. खरी गोष्ट आहे मनापासून शरण येण्याची, कळकळीची. जो कुणी खऱ्या अर्थाने त्यांच्या मार्गाला, त्यांच्या शिकवणीला शरण येतो, तोच खरा अनुयायी. याला जर मोठ्या चित्रात पाहिलं ना, तर हे बुद्धांच्या शिकवणीची जी सर्वसमावेशकता आहे ती स्पष्ट करतं. म्हणजे कोणीही येऊ शकतं. अगदी कोणतीही व्यक्ती, कुठल्याही पार्श्वभूमीची या मार्गावर येऊ शकते. फक्त एक प्रामाणिक इच्छा हवी, तळमळ हवी. हे खरंच खूप आश्वासक आहे. आणि मग कथेनुसार मातुलाने काय केलं? तिने रोज सकाळी बुद्धम जीवितम पर्यंतम शरणम गच्छामी म्हणायला सुरुवात केली. की तिचं मन शांत झालं, तिच्या वागण्यात एक प्रकारचा संयम आला, श्रद्धा जागृत झाली तिच्या मनात. 5वी ओळ. एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता. येच बुद्धा म्हणजे सरळ सरळ जे बुद्ध आहेत, आणि अतीताच म्हणजे जे भूतकाळात होऊन गेले आहेत, आणि अनागता म्हणजे जे भविष्यात येतील किंवा प्रकट होतील. तर हो, ही ओळ भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीकडच्या बुद्धांबद्दल बोलतीये. अच्छा, म्हणजे हे फक्त आपल्या ओळखीच्या म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांबद्दल नाहीये तर? ही तर खूपच मोठी व्यापक संकल्पना झाली. भूतकाळात आणि भविष्यकाळातले सगळे बुद्ध. हे खरंच इंटरेस्टिंग आहे. पण याचा काय म्हणतात त्याला, व्यावहारिक किंवा आध्यात्मिक अर्थ काय घ्यायचा म्हणतात त्याला? म्हणजे ज्ञान आणि करुणेची एक स्थिती. आणि सूत्रानुसार काही थोर लोकांनी ही अवस्था भूतकाळात मिळवली आहे आणि भविष्यातही अनेक जण ती मिळवतील. हे एक प्रकारचं अखंड कार्य आहे. म्हणजे बुद्ध ही एक प्रकारची पदवी किंवा स्थिती झाली, जी कोणीही योग्य प्रयत्नाने मिळवू शकतं, असं म्हणायचंय का? मग ह्या भूतकाळातल्या आणि भविष्यातल्या बुद्धांवर श्रद्धा ठेवायची, याचा अर्थ काय? काय मिळतं त्यातून? हो, बरोबर. बुद्धत्व ही एक स्थिती आहे आणि श्रद्धा ठेवण्याचा अर्थ फक्त त्या ऐतिहासिक व्यक्तीवर विश्वास ठेवणं नाहीये, तर ज्ञान आणि करुणेचा हा जो प्रवाह आहे तो सतत वाहत राहतो यावर विश्वास ठेवणं. त्याचा आपल्या रोजच्या जगण्यावर किंवा साधनेवर कसा परिणाम होऊ शकतो? नक्कीच होऊ शकतो. जेव्हा आपल्याला हे कळतं की बुद्धत्व फक्त भूतकाळात घडून गेलेलं नाहीये, तर ते भविष्यातही शक्य आहे, तेव्हा आपल्या स्वतःच्या क्षमतेबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो. ही फक्त इतरांबद्दलची श्रद्धा नाही राहत, तर आपल्या आतमध्ये जी सुप्त क्षमता आहे त्याबद्दलची जाणीव वाढवते. ही एक प्रेरणा आहे की अरे, जागरूकता आणि करुणेचा विकास आपल्यातही होऊ शकतो. सुत्त 2, 6वी ओळ.
पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. पचुपन्ना चे बुद्धा अहम वंदामी सब्बदा. हो, जे बुद्ध सध्या या काळात अस्तित्वात आहेत त्यांना मी नेहमी वंदन करतो, असा काहीसा त्याचा सरळ अर्थ होतो. बरोबर. पण याचा नेमका अर्थ काय? म्हणजे सध्या अस्तित्वात असलेले बुद्ध आणि आज त्याचं महत्त्व काय हे जरा समजून घेऊया. अगदी, कारण ही ओळ वाटते तितकी सोपी नाहीये. पच्चुपन्न बुद्ध म्हणजे वर्तमान बुद्ध, आणि इथे मुख्यत्वे आपले सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याकडेच निर्देश आहे असं मानलं जातं. अच्छा, म्हणजे गौतम बुद्ध जरी ते इतक्या वर्षांपूर्वी होऊन गेले तरी. हो, कारण या आपल्या युगासाठी, या काळासाठी तेच मार्गदर्शक बुद्ध आहेत. त्यांची शिकवण म्हणजे धम्म तो आजही उपलब्ध आहे, तो आपण आचरणात आणू शकतो, म्हणून ते वर्तमान. हां, म्हणजे त्यांची शिकवण आजही वर्तमान आहे, म्हणूनच त्यांना पच्चुपन्न बुद्ध म्हणायचं. याबद्दल एक गोष्ट पण आहे ना, एक कथा सांगितली जाते. हो, आहे ना. ती एका तरुण भिक्खूची गोष्ट. तो विचारतो गुरूंना की भूतकाळातले बुद्ध ऐकले, भविष्यातलेही ऐकले, पण हे वर्तमान बुद्ध कोण? आणि मग गुरु काय सांगतात? गुरु त्याला समजावतात की अरे, ते आपले गौतम बुद्धच. कारण त्यांचं ज्ञान, त्यांची शिकवण म्हणजे तो धम्म, तो आपल्याला आत्ता ह्या क्षणी उपलब्ध आहे, म्हणून ते वर्तमान आहेत. अच्छा, आणि म्हणूनच मग त्या ओळीचा पुढचा भाग येतो, अहम वंदामी सब्बदा, म्हणजे मी त्यांना नेहमी वंदन करतो. हे नेहमी वंदन करणं यात काहीतरी खास आहे. नक्कीच. हे फक्त इतिहासाला केलेला नमस्कार नाहीये. आणि बरं का, या ओळीचा उल्लेख पण महत्वाच्या ठिकाणी येतो, म्हणजे त्रिसरण वंदन सुत्त किंवा बुद्धगुण स्मरण. हो का? म्हणजे ही रोजच्या पठणातली, उपासनेतली ओळ आहे. अगदी. त्यामुळे हे फक्त एक वाक्य नाहीये, तर ती एक जगलेली परंपरा आहे. बौद्ध उपासनेचा, अभ्यासाचा भाग आहे. हे त्याचं महत्त्व अजून वाढवतं. आणि आपण मगाशी वंदन म्हणालो, त्याचा अर्थ पण फक्त नमस्कार नाहीये, बरोबर? तो जरा जास्त खोल आहे. हो, अगदी बरोबर. वंदन म्हणजे काय? तर फक्त शारीरिक क्रिया नाही, नुसतं वाकणं किंवा हात जोडणं नाही. मग काय? तर मनाने, वाणीने आणि आपल्या कृतीने त्या शिकवणीबद्दल आदर दाखवणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या धम्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करणं. म्हणजे गौतम बुद्धांना वर्तमानातले मार्गदर्शक मानून त्यांच्या शिकवणीनुसार जगण्याचा प्रयत्न करणं ही खरी वंदना. सुत्त 3 7वी ओळ. नथि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम्. नथी मे शरणम अन्यम बुद्धो मे शरणम वरम. याचा अगदी सरळ मराठी अर्थ सांगायचा तर, माझ्यासाठी बुद्धांशिवाय एक दुसरं कोणतंही शरण नाही, बुद्ध हेच माझं सर्वोत्तम शरण आहेत. पण ही फक्त एक साधी ओळ नाहीये, नाही का? म्हणजे एका मोठ्या निर्णयाची घोषणा वाटते ही. म्हणजे सामान्य ओळ नाहीये, ही पूर्ण श्रद्धा आणि संपूर्ण समर्पणाची एक शक्तिशाली घोषणा आहे असं म्हणता येईल. जेव्हा कोणी साधक, मग तो सामान्य उपासक असो किंवा भिक्खू, हे म्हणतो तेव्हा ते एका खोल सत्याचा स्वीकार करत असतात. एक वचनबद्धता असते ती. हो, आणि त्यातला तो जो भाग आहे, दुसरं कोणतंही शरण नाही, हा मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जगात तर अनेक गोष्टी आहेत ज्यांना लोक आधार मानतात. देवदेवता असतील, गुरु असतील किंवा अगदी भौतिक गोष्टीसुद्धा. मग या सगळ्यांना नाकारणं इतका बुद्धांच्या शरणाचा नेमका अर्थ काय घ्यायचा? बरोबर. याचा अर्थ खरं तर खूप खोल आहे. साधक हे अगदी स्पष्टपणे ओळखतो की कोणतीही बाहेरची शक्ती, म्हणजे ती कितीही मोठी किंवा आकर्षक वाटली तरी, ती अंतिम मुक्ती देऊ शकत नाही. आणि इथे अंतिम मुक्ती म्हणजे काय? तर दुःखाच्या फेऱ्यातून, त्या जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका. बौद्ध तत्त्वज्ञानातला एक महत्त्वाचा सिद्धांत आहे अनित्य. म्हणजे सर्व गोष्टी कशा क्षणभंगूर आहेत, सतत बदलणाऱ्या आहेत. त्यामुळे कोणत्याही बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला कायमचा खरा आधार मिळू शकत नाही. हे त्यामागचं लॉजिक आहे. अच्छा. म्हणूनच दुसरं कोणतंही शरण नाही हे म्हणणं म्हणजे एक प्रकारे त्या क्षणभंगूर आधारांचा त्याग करणं आहे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बाहेरच्या जगात खरा आधार नाही, कारण ते सगळं अनित्य आहे, बदलणारं आहे. मग खरा टिकाऊ आधार नक्की कशात आहे? इथे खरी गंमत आहे. जर बाहेर काही नाही, तर मग आत काय आहे? आणि बुद्धांना सर्वोत्तम शरण का म्हटलं आहे? सर्वोत्तम कशामुळे? अगदी बरोबर प्रश्न. खरा आधार किंवा खरं शरण आहे ते केवळ बुद्धांचे ज्ञान म्हणजे प्रज्ञा.
त्यांचं मार्गदर्शन म्हणजे शील आणि समाधी, नीती आणि ध्यान, आणि त्यांची अथांग करुणा. पण हे शरण म्हणजे बाहेरून येणारी कृपा नाहीये. ते स्वतःच्या प्रयत्नाने बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालून मिळवायचं आहे. हां, बुद्धांचे ज्ञान आपल्याला दुःखाचं मूळ कारण समजावून सांगतं. त्यांचं मार्गदर्शन त्यातून बाहेर पडण्याचा व्यावहारिक मार्ग दाखवतं. आणि त्यांची करुणा ती आपल्याला त्या मार्गावर चालायला प्रेरणा देते. हे सर्वोत्तम आहे, कारण ते समस्येच्या मुळावरच उपाय करतं, फक्त वरवरच्या उपायांपलीकडे जातं. ही एकाग्र श्रद्धा आहे, म्हणजे फक्त बुद्ध आणि त्यांची शिकवण यावरच असलेला ठाम विश्वास. अच्छा. म्हणजे याचा अर्थ असा होतो की बुद्धांनी जो मार्ग दाखवला आहे आत्मजागृतीचा, ज्ञानाचा, त्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. आणि मग इतर सगळे तात्पुरते किंवा बाहेरचे वाटणारे आधार त्यांना अंतिम मुक्तीसाठी निरुपयोगी मानायचं, नाकारायचं. पण हे ऐकायला जितकं साधं वाटतं तितकं आचरणात आणणं, खास करून जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा खरंच खूप कठीण असू शकतं, नाही का? म्हणजे बाहेरची मदत घ्यावीशी वाटतेच की. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. हो ना, हे तत्वज्ञान स्वीकारणं आणि त्यानुसार जगणं यात निश्चितच आव्हान आहे. ही एक प्रक्रिया आहे, एका दिवसात होणारं नाही आहे. आणि हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे की बाहेरचं शरण नाकारणे म्हणजे जगातली व्यावहारिक मदत नाकारणे नव्हे, तर आपल्या अंतिम कल्याणासाठी, त्या दुःखातून कायमच्या मुक्तीसाठी फक्त बुद्धांनी दाखवलेल्या आंतरिक मार्गावरच अवलंबून राहणं ही एक काय म्हणतात त्याला, मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती आहे. बौद्ध अभ्यासाचा हा पाया आहे खरं तर. मुक्तीसाठी बाहेरच्या कुणावर किंवा कशावर अवलंबून राहायचं नाही, तर स्वतःच्या आत ज्ञान, करुणा आणि प्रयत्नाच्या मार्गावर चालायचं. ही एका अर्थी आत्मनिर्भरतेची घोषणा आहे, अर्थात बुद्धांच्या मार्गदर्शनाखाली. 8वी ओळ. एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलम. हे आपल्याला मिळतं सत्याचे सामर्थ्य, जयमंगलाची गाथा या संदर्भातून. हो, हे वचन खूप महत्वाचं आहे. तर मग याचा नेमका अर्थ काय आहे? म्हणजे यामागे कोणती शक्ती मानली जाते आणि आपल्यासाठी याचा काय अर्थ असू शकतो, यावर जरा बोलूया. नक्कीच. हे बघितलं तर हे फक्त शब्द नाहीत, यामागे एक मोठी विचारसरणी आहे. याचा सरळ अर्थ घेतला तर या सत्यवचनाच्या सामर्थ्याने माझ्यासाठी विजय आणि मंगल म्हणजे कल्याण होवो. अच्छा. पण ही केवळ एक इच्छा नाहीये, ही एका सत्यावर, एका केलेल्या कृतीवर आधारित प्रतिज्ञा आहे असं म्हणता येईल. हो, आणि ही गोष्ट जास्त स्पष्ट होते एका कथेतून, नाही का? आपल्या स्रोतांमध्ये महाकल्याणीची एक कथा आहे. ती ऐकल्यावर या वचनाचं महत्त्व अजून जाणवतं. अगदी बरोबर. कथा अशी आहे की महाकल्याणी नावाची एक स्त्री होती आणि तिचा मुलगा खूप आजारी होता, म्हणजे अगदी गंभीर. सगळे उपचार करून झाले होते, काही फरक पडत नव्हता. ती खूप काळजीत होते. तेव्हा एक भिक्खू आले तिच्याकडे. त्यांनी एक वेगळाच उपाय सांगितला. ते म्हणाले, तू तुझ्या आयुष्यात कधीतरी काहीतरी खरं, अगदी सत्यनिष्ठेने केलेलं कर्म आठव. स्वतःच्या आयुष्यातलं सत्य शोधणं हेच खूप मोठं काम आहे. हो ना. तर त्यांनी सांगितलं, ते सत्य आठव आणि त्या सत्याच्या आधारावर म्हण, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलम. मग तिने काय आठवलं? तिने खूप विचार केला आणि मग तिला आठवलं की तिने जाणीवपूर्वक कधीही कुणाचीही वस्तू चोरली नव्हती, म्हणजे चोरी केली नव्हती. तिचं आयुष्य सत्य आणि शक्य तिथे अहिंसेवर आधारलेलं होतं. हेच तिचं सत्य होतं. अगदी हेच तिचं प्रामाणिक सत्य. आणि मग ह्याच सत्याचा आधार घेऊन अगदी पूर्ण श्रद्धेने तिने ते वचन म्हटलं, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलम. हो. आणि मग काय झालं? काय झालं? तर आपल्या स्रोतानुसार असं म्हणतात की अगदी आश्चर्यकारकरित्या काही वेळातच तिच्या मुलाचा जो गंभीर श्वासोच्छ्वास होता तो सुरळीत झाला, त्याला आराम पडला. अरे वा, ही कथा खरंच म्हणजे खूप प्रभावी आहे. पण मग इथे एक प्रश्न येतो की हा फक्त योगायोग होता की त्या वचनात आणि तिच्या त्या सत्यनिष्ठेत खरंच काहीतरी शक्ती होती? बरोबर. हाच कळीचा मुद्दा आहे. हे बघा, ही कथा किंवा हा सिद्धांत फक्त चमत्काराबद्दल बोलत नाही. यामागे एक संकल्पना आहे, सच्च क्रिया. सच्च क्रिया. हो, म्हणजे सत्य प्रतिज्ञा किंवा सत्यावर आधारित क्रिया. बौद्ध परंपरेत असं मानलं जातं की जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणे केलेल्या आपल्या सत्य कर्माची ग्वाही देते, तेव्हा त्या सत्यामध्येच एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा, एक शक्ती निर्माण होते
आणि ती परिस्थितीवर प्रभाव टाकू शकते. अच्छा, म्हणजे हे केवळ शब्द नाहीत, तर त्या शब्दांमागे आपल्या स्वतःच्या चारित्र्याची, आपल्या कर्मांची शक्ती उभी करावी लागते. अगदी बरोबर. आणि हे आणखी प्रभावी कसं होतं तर अनेकदा यात फक्त स्वतःच्या सत्याचा आधार नसतो, तर बुद्ध, धम्म म्हणजे त्यांची शिकवण आणि संघ म्हणजे त्यांचा समुदाय. त्रिरत्न. हो, या त्रिरत्नांप्रती जी श्रद्धा असते तिलाही आवाहन केलं जातं, म्हणजे त्यांचं स्मरण आणि स्वतःच्या सत्याचा प्रामाणिक स्वीकार. या दोन्हींचं मिश्रण. हो, या संयोगातून त्या वचनाला जास्त बळ मिळतं अशी मान्यता आहे. आपण जयमंगल गाथा बघतो, रतन सुत्त आहे, महामंगल सुत्त. या महत्वाच्या सुत्तांमध्ये या सच्चक्रियेचा उल्लेख आपल्याला सापडतात. म्हणजे एक प्रकारे ही स्वतःच्या नैतिक मूल्यांवर ठाम राहण्याची आणि त्यातून सकारात्मक बदल घडवण्याची प्रक्रिया म्हणायची का? हो, अगदी तसं म्हणता येईल. ही केवळ बाहेरच्या शक्तीची प्रार्थना नाहीये, ही आपल्या आतल्या सत्याची, आपल्या नैतिकतेची शक्ती जागृत करण्याचा एक मार्ग आहे. स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास ठेवण्यासारखं. बरोबर. आणि हा विश्वास किंवा ही श्रद्धा मानसिक पातळीवर पण खूप मोठा परिणाम करते, नाही का? जेव्हा आपण आपल्या चांगल्या कर्मांना आठवतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो. बरोबर. एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. हो, कठीण परिस्थितीत त्याने मदत होऊ शकते. नक्कीच. तो दृष्टिकोन मग मार्ग काढायला मदत करतो. नवी ओळ. उत्तमंगेन वन्देह पादपसु वरुत्तमं. पण याच एका ओळीचा त्याचा नेमका अर्थ काय आहे हे जरा समजून घेऊया. म्हणजे वरवर पाहिलं तर हा बुद्धांप्रती आदर वाटतो, हो ना? पण यात काहीतरी जास्त खोल अर्थ आहे असं वाटतं, एक प्रकारची वचनबद्धता. चला बघूया काय आहे ते. तर पहिला शब्द आहे उत्तमज्ञ. याचा अर्थ काय घ्यायचा? फक्त चांगला रस्ता की अजून काही आहे? उत्तमज्ञ म्हणजे उत्तम मार्ग, हे बरोबर आहे. पण बौद्ध तत्वज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तर याचा अर्थ खूप मोठा आहे. हा थेट आर्य अष्टांगिक मार्ग आहे, ज्याला आपण नोबल एटफोल्ड पाथ म्हणतो. म्हणजे हा काय फक्त रस्ता नाहीये, दिशा नाहीये, ही एक जगण्याची पद्धत आहे. स्वतःला काय म्हणतात त्याला, शुद्ध करण्याची पद्धत, थोडक्यात सांगायचं तर. यात योग्य ज्ञान, योग्य विचार म्हणजे प्रज्ञा, मग योग्य बोलणं, वागणं, जगणं, हे झालं शील. आणि मग योग्य प्रयत्न, सजगता, एकाग्रता म्हणजे समाधी. या 3 गोष्टींवर आधारित 8 तत्व आहेत. आणि हा मार्ग जातो कुठे? तर दुःखाच्या पलीकडे, निर्वाणाकडे. ओके, समजलं. म्हणजे हा काही फक्त एक मार्ग नाही, तर व्यक्तीच्या संपूर्ण बदलाचा, परिवर्तनाचा आराखडा आहे, विचारांपासून ते अगदी कृतींपर्यंत. मग याला त्या वचनाच्या दुसऱ्या भागाशी कसं जोडायचं? पादीपंसु वरुत्तमम म्हणजे पायांची धूळ आणि श्रेष्ठ, याचा काय संबंध? बरोबर, हा महत्वाचा भाग आहे. पादपंसु म्हणजे पायांची धूळ, चरणधूळ. वंदे म्हणजे मी वंदन करतो. आणि वरुत्तमम म्हणजे सर्वात उत्तम, श्रेष्ठ. तर शब्दशः अर्थ काय झाला? मी त्या सर्वोत्तम मार्गाने चाललेल्या म्हणजे बुद्धांच्या सर्वोत्तम चरणधुळीला वंदन करतो. आता इथेच प्रश्न येतो की थेट बुद्धांना वंदन नाही किंवा त्या मार्गाला वंदन नाही, तर चरणधुळीला वंदन का? हो, बरोबर. हाच मुद्दा मला पण म्हणजे जरा विचार करायला लावणारा वाटला. कुणी म्हणेल की हे जरा जास्तच झालं. म्हणजे प्रतिकात तर ठीक आहे, पण धुळीला वंदन का? चांगला प्रश्न आहे. आणि इथेच या वचनाचं खरं मर्म आहे, त्याचं गांभीर्य आहे. बघा, बुद्धांनी केवळ मार्ग सांगितला नाहीये, ते स्वतः त्या मार्गावरून चालले आयुष्यभर. तर त्यांच्या पावलांची धूळ ती फक्त माती नाहीये, ती त्यांच्या प्रत्यक्ष आचरणाची, त्यांच्या त्या कठोर साधनेची साक्षीदार आहे. बरोबर. त्यामुळे त्या पादपंसूला वंदन करणं हे त्या वरवरच्या आदरापेक्षा खूप खूप वेगळं आहे. ही जी चरणधूळ आहे ना पादपंसू, ती खरं तर नम्रतेचं प्रतीक आहे, ह्युमिलिटी आणि संपूर्ण समर्पणाचं, डेडिकेशनचं प्रतीक आहे. हे मान्य करणं आहे की मी फक्त तुमच्या शिकवणीला मानत नाही, तर तुम्ही ज्या खडतर मार्गावरून चाललात तो मार्ग चालायला मी तयार आहे. ही त्या मार्गाची स्वीकृती आहे, ज्याला मार्गस्वीकार म्हणतात. म्हणजे इथे व्यक्तीला नाही, तर त्या व्यक्तीने जो मार्ग चालला त्या मार्गाच्या सत्यतेला, त्याच्या कठीणतेला वंदन आहे. हे असं म्हणण्यासारखं आहे
की हो, मी पण हा मार्ग चालायला तयार आहे. अच्छा, म्हणजे ही फक्त एक भावना नाहीये, तर एक प्रकारची कृतीची तयारी आहे. कमिटमेंट आहे. हां. आपण म्हणू शकतो की नुसता आदर नाही, तर ते आचरणात आणण्याची तयारी महत्वाची मानली आहे. ही बुद्धांप्रती आदर तर आहेच, पण त्याहून जास्त त्यांच्या मार्गावर चालण्याची एक शपथच आहे जणू. अगदी बरोबर, अगदी. आणि तो मार्ग चालण्याच्या प्रक्रियेवर आहे. आपण अनेकदा काय करतो, महान व्यक्तींची पूजा करतो, पण त्यांनी दाखवलेला मार्ग किती अवघड असू शकतो, त्यावर चालायला किती समर्पण लागतं, ह्याकडे आपले लक्ष जात नाही कधीकधी. तर पादपंसूला वंदन करणं म्हणजे त्या मार्गाच्या कठीणतेचा पण स्वीकार करणं आहे, नम्रपणे. की उत्तमज्ञेन वंदेहम पादपंसु अनुत्तमम हे केवळ एक स्तुतीचं वचन नाहीये. हे बुद्धांनी दाखवलेल्या त्या आर्य अष्टांगिक मार्गावर चालण्याचा एक दृढ संकल्प आहे, निश्चय आहे. आणि त्यातली जी चरणधूळ आहे ती त्या मार्गावर चालताना लागणार आपलं समर्पण, आपली नम्रता आणि प्रत्यक्ष कृती करण्याची तयारी याचं प्रतीक आहे. म्हणजे त्या मार्गाची जी मूल्ये आहेत ती स्वतःमध्ये उतरवण्याचं हे एक आवाहन आहे. निश्चितच, अगदी बरोबर. मार्गदर्शक महत्वाचा आहेच, पण त्यानं दाखवलेला मार्ग आणि तो चालण्याची आपली तयारी, आपलं समर्पण, यालाही तितकंच महत्व आहे. हेच हे वचन आपल्याला सांगतं. 10वी ओळ. ध्येयो खलितो दोषो बुद्धो खमतु तन्मम. आहोत बुद्धे योग खलितो दोसो बुद्धो खमतु तम्मम या ओळीबद्दल. म्हणजे याचा अर्थ साधारण असा होतो की बुद्धांबाबत माझ्याकडून जो काही दोष, चूक किंवा अपराध कळत नकळत घडला असेल, तर तो बुद्धांनी मला क्षमा करावा. पण ही ओळ वाटते तितकी साधी नाहीये, हो ना? चला जरा खोलवर जाऊन बघूया. हो, अगदी. ही काही फक्त शब्द नाहीयेत. ही एका मोठ्या क्षमायाचना स्तोत्राचा भाग आहे. आणि बौद्ध परंपरेत याला खूप महत्व आहे बरं का. आणि खलितो दोसो म्हणजे केवळ मोठी पापं असं नाहीये, तर अगदी छोट्या चुका, अगदी विचारांमधले दोष किंवा आपलं अज्ञान यामुळे झालेली कोणतीही गोष्ट जी बुद्धांच्या शिकवणीशी विसंगत असेल, हे मान्य करणं ही पहिली पायरी आहे. अच्छा, म्हणजे इथे स्वतःच्या ज्या काही उणीवा आहेत त्या प्रांजळपणे कबूल करण्यावर भर आहे. पण एक प्रश्न येतो मनात की बुद्ध तर ज्ञानी होते, परिनिर्वाण प्राप्त. त्यांना आपल्या क्षमेची किंवा आपल्या चुकीच्या कबुलीची खरोखर गरज होती का? की ही सगळी प्रक्रिया फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आहे, म्हणजे आध्यात्मिक आणि मानसिक फायद्यासाठी? हा खूप चांगला प्रश्न आहे. बौद्ध धर्मात कसं पाहिलं जातं याकडे, तर ही क्षमायाचना प्रामुख्याने आपल्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी आणि प्रगतीसाठी आहे. बुद्ध हे आपले शिक्षक आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांच्याप्रती चूक कबूल करून आपण एक प्रकारे स्वतःच्या अहंकाराला आव्हान देतो, आपल्या चुकीच्या कल्पनांना आव्हान देतो. बुद्धो खमतु तम्मम म्हणजे बुद्ध मला क्षमा करोत. यात केवळ क्षमेची अपेक्षा नाहीये, तर मी माझ्या चुकीतून शिकायला तयार आहे, हा भाव जास्त महत्वाचा आहे. अच्छा, ओके. म्हणजे ही एक प्रकारे आत्मसुधारणेची सुरुवात झाली. फक्त बाहेरून काहीतरी करायचं नाहीये, तर आतून बदल महत्वाचा आहे. हेच का ते आत्मपरीक्षण आणि नम्रतेचं महत्त्व, ज्याचा उल्लेख आपल्याकडच्या साहित्यात पण आहे? महत्वाची पायरी मानली जाते. जोवर आपण माझं काही चुकलेलंच नाही या भ्रमात असतो ना, तोवर प्रगती होत नाही. ही ओळ म्हणजे त्या भ्रमातून बाहेर पडायचा एक मार्ग आहे, असं म्हणायला हरकत नाही. ती आपल्याला आठवण करून देते की माणूस म्हणून आपण अपूर्ण आहोत आणि चुका होणं स्वाभाविक आहे. आणि ही स्वीकृतीच मग नम्रता आणते. आणि मग ती जी नकळत किंवा जाळून बुजून चूक होण्याची शक्यता गृहीत धरली आहे, त्याबद्दल काय? म्हणजे कधीकधी आपल्याला कल्पना पण नसते की आपलं वागणं किंवा बोलणं चुकीचं होतं. कळत दोन्ही. कधीकधी आपण अज्ञानामुळे, गैरसमजामुळे किंवा सवयीमुळे चुका करतो. ही ओळ त्या अज्ञात चुकांसाठीही क्षमा मागते. यातून होतं काय की एक प्रकारची सजगता वाढते. आपण आपल्या विचारांबद्दल, आपल्या कृतींबद्दल जास्त जागरूक होतो. ही केवळ एका विशिष्ट कृत्याबद्दलची क्षमा नाहीये, तर बुद्धांच्या शिकवणीच्या मार्गावर चालताना होऊ शकणाऱ्या सगळ्या संभाव्य चुकांसाठीची एक व्यापक प्रार्थना आहे ही. बौद्ध परंपरेनुसार मनात द्वेष, राग किंवा अपराधीपणाच्या भावना बाळगणं हे दुःखाचं कारण आहे. ही प्रार्थना त्या भावना विरघळायला मदत करते. तर मग सगळं ऐकून असं वाटतं की ही एक ओळ म्हणजे बौद्ध तत्वज्ञानातल्या काही महत्त्वाच्या शिकवणींचं प्रतिबिंब आहे. स्वतःच्या कर्मांची जबाबदारी घेणं, सतत आत्मपरीक्षण करणं, नम्रता बाळगणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकांमधून शिकून पुढे जाणं. अगदी बरोबर. आणि ही शिकवण केवळ बौद्ध अनुयायांपुरती नाहीये मर्यादित.
यात एक वैश्विक सत्य आहे. चुका या मानवी जीवनाचा भाग आहेत. त्यांना स्वीकारून, त्यातून शिकून आणि जिथे गरज आहे तिथे क्षमा मागूनच आपण, म्हणजे व्यक्ती म्हणून आणि एकत्रितपणे सुद्धा अधिक प्रगल्भ होऊ शकतो. सुत्त 4 11वी आणि 12वी ओळ. किच्चिरतनं लोके विजति विविधा पुथु रतनं बुद्धसमन्नद्धि तस्मासोत्ति भवन्तु मे. याचा सरळ मराठी अर्थ बघितला तर असा होतो की या जगात जरी अनेक प्रकारची वेगवेगळी असंख्य रत्न असली, हिरे, माणिक, मोती वगैरे, अगदी तशी जरी असली तरी बुद्धांसारखं श्रेष्ठ रत्न दुसरं कोणतंच नाही. अच्छा, म्हणून त्या सर्वश्रेष्ठ बुद्धांच्या स्मरणाने माझं कल्याण होवं, म्हणजे मला खरी शांती मिळो. म्हणजे सोनं, चांदी, हिऱ्यांसारखी जी भौतिक रत्न आहेत ती मौल्यवान असतीलही, पण अगदी. ती क्षणिक आहेत. बरोबर. पण आत्म्याला खरी शांती, खरा विवेक आणि दुःखातून मुक्ती देणारं जे चिरंतन रत्न आहे, ते म्हणजे बुद्ध आणि त्यांची शिकवण. हो, त्यांच्या गुणांचं स्मरण हेच आपलं रक्षण करतं. त्रिरत्न, बौद्ध धर्मातले हे 3 महत्वाचे आधारस्तंभ. आणि या सुत्ताचं काही विशेष महत्व आहे का परंपरेत? हो, नक्कीच. परंपरेनुसार हे रत्नसुत्त केवळ स्तुती नाहीये, अच्छा, तर याला एक संरक्षक शक्ती मानलं जातं. अशी कथा आहे की एकदा वैशाली नगरात खूप भयंकर परिस्थिती होती. दुष्काळ, रोगराई आणि काही अमनुष्य पीडा. बापरे, तेव्हा बुद्धांनी त्यांचे शिष्य आनंद स्थविरांना सांगितलं की नगरात फिरा आणि या सुत्ताचा पाठ करा. आणि काय झालं? आणि असं म्हणतात की त्यामुळे लोकांचं दुःख निवारण झालं. म्हणून आजही संकटकाळी किंवा अपयश आलं, मानसिक क्लेश असेल, सामाजिक अशांती असेल, तर याचं पठण केलं जातं निवारणासाठी. म्हणजे केवळ तात्विक महत्व नाही, तर प्रत्यक्ष जीवनातही याचा प्रभाव मांडला जातो. आणि आपल्या नोंदींमध्ये या संदर्भात एक छोटी पण खूप छान कथा आहे. हो, शांती मिळवलेली व्यापारी स्त्री. बरोबर. कोसल देशातली गोष्ट आहे ही. सुवर्णा नावाची एक खूप श्रीमंत व्यापारी स्त्री होती. तिच्याकडे अमाप संपत्ती होती. सोनं, चांदी, मोती, अनमोल रत्न, सगळेच काही. पण ती खूप अशांत आणि चिंताग्रस्त असायची. इतकं सगळं असूनही तिला रात्री शांत झोप लागायची नाही. अरे रे, श्रीमंती असूनही शांतता नाही, हे तर आजच्या काळातही कितीतरी लोकांना लागू होतं. मग पुढे काय झालं तिच्या बाबतीत? तिच्याकडे एक समजूतदार दासी होती. तिने तिला सल्ला दिला की तुम्ही एकदा बुद्धांचा उपदेश ऐका. मग अनेक व्याधींनी त्रस्त असलेली सुवर्णा शेवटी बुद्धांकडे गेली. बुद्धांनी तिची सगळी कहाणी शांतपणे ऐकून घेतली. आणि मग त्यांनी तिला एक साधा प्रश्न विचारला. ते म्हणाले, सुवर्णे, तू आजवर इतकी विविध प्रकारची रत्न पाहिलीस, जवळ बाळगलीस, पण त्यातल्या एका तरी रत्नाने तुला खरी मनशांती दिली का? काय प्रश्न विचारला! हा नक्कीच तिला विचार करायला लावणारा ठरला असणार. बरोबर. ती एकदम निःशब्द झाली. तिला काही उत्तरच देता येईना. मग बुद्ध पुढे म्हणाले, यम किंची रत्नम लोके. जगात कितीही मौल्यवान रत्न असली तरी आत्म्याला शुद्ध करणारं, क्लेशांपासून मुक्त करणारं आणि खरी शांती देणारं रत्न म्हणजे माझी शिकवण, धम्म. अच्छा. तिला त्या क्षणी खरा अर्थ कळला. तिच्या लक्षात आलं की सगळी भौतिक संपत्ती किती निरर्थक आहे. आणि मग तिने काय केलं? तिने तिची सर्व संपत्ती दान करून टाकली आणि ती भिक्षुणी बनली. आंतरिक शांतीच्या शोधात निघाली. काय सुरेख कथा आहे ही. म्हणजे बघा, ही कथा आणि ते सुत्त, हो, दोन्ही एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात की बाह्य संपत्ती, पद, प्रतिष्ठा यातून जो आनंद मिळतो तो क्षणिक असतो. अगदी. खरी समृद्धी, खरी शांती ही बुद्धांनी दाखवलेल्या मार्गानेच मिळते, म्हणजे ज्ञान, करुणा, शील यांचं पालन केल्याने. सुत्त 5 13वी ओळ. यो सन्निसिन्नो वरबोधिमुरे मारं ससेन महती विजेत्वा. निस्सिन्नो वरबोधी मुले मारम ससेनम महंती विजयत्वा. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा सरळ अर्थ असा आहे की जो म्हणजे बुद्ध श्रेष्ठ बोधिवृक्षाच्या पायथ्याशी ध्यानस्थ बसला होता, त्याने मार आणि त्याच्या प्रचंड सैन्यावर मोठा विजय मिळवला. अच्छा. हा श्लोक अगदी त्या निर्णायक क्षणाबद्दल सांगतो. म्हणजे मग कथेनुसार सिद्धार्थ गौतम त्या बोधिवृक्षाखाली बसले होते आणि त्याने एक निश्चय केला होता. काय होता तो निश्चय? हो, त्यांचा संकल्प खूपच दृढ होता. ते म्हणाले, मला ज्ञानप्राप्ती होईपर्यंत मी हे आसन सोडणार नाही.
बापरे. हो, ते अगदी शांत, स्थिर आणि पूर्णपणे एकाग्र होते. पण त्याच वेळी मार तिथे आला. मार? हो, मार. आता मार म्हणजे कोणी व्यक्ती किंवा राक्षस असा नाही खरं तर. अच्छा. मार हे प्रतीक आहे. आपल्याच मनातल्या मोह, लोभ, भीती, अहंकार, आसक्ती या सगळ्यांचं. तर हा मार आपल्या सैन्यासकट आला. म्हणजे या सगळ्या नकारात्मक भावनांना घेऊन आला. म्हणजे बुद्धांना विचलित करण्याचा प्रयत्न, त्यांच्या ध्येयापासून दूर नेण्याचा. अगदी बरोबर. तोच उद्देश होता त्याचा. त्याने पहिल्यांदा भीती दाखवली, भयानक रूपं, आवाज. मग त्याने मोह दाखवला, सुंदर अप्सरा दाखवल्या, स्वर्गाचं राज्य देण्याचं आमिष दाखवलं. म्हणाला, कशाला हे सगळं करतोयस? हे सोडून दे. पण बुद्धांवर काही परिणाम झाला नाही. अजिबात नाही. ते थोडे सुद्धा विचलित झाले नाहीत. अचल राहिले. मग त्यांनी प्रतिकार कसा केला? म्हणजे काही युक्तिवाद केला किंवा काय? नाही, त्यांनी काहीच केलं नाही. म्हणजे शस्त्र उचललं नाही, वाद घातला नाही. त्यांनी फक्त आपला उजवा हात जमिनीला टेकवला. अच्छा, ती प्रसिद्ध मुद्रा. हो, तीच. भूस्पर्श मुद्रा म्हणतात त्याला. जणू ते म्हणत होते की ही पृथ्वी, ही माझ्या अनेक जन्मांच्या सत्कर्मांची, माझ्या पुण्याईची साक्षीदार आहे. वा, म्हणजे फक्त एक इशारा, पण किती अर्थपूर्ण. हो ना. ही कृती म्हणजे फक्त एक हावभाव नव्हता. ते त्यांच्या दृढ निश्चयाचं प्रतीक होतं. त्यांच्या आतल्या सत्याचं प्रतीक होतं की बाहेरचे मोह किंवा भीती यापेक्षा आतलं सत्य आणि सद्गुण कितीतरी जास्त शक्तिशाली आहेत. आणि मग माराचा पराभव झाला. पण हा विजय म्हणजे काहीतरी बाहेरच्या शत्रूवर मिळवलेला विजय नव्हता, तर स्वतःवर मिळवलेला विजय होता. बरोबर? अगदी बरोबर. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हा विजय होता स्वतःच्या मनातील विकारांवरचा. आपल्या आतल्या कमकुवत गोष्टी, भीती, लोभ, मोह, द्वेष या सगळ्यांवरचा. मार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच मनातले अडथळे आहेत, जे आपल्याला ज्ञानापासून, शांतीपासून दूर ठेवतात. म्हणजे बुद्धत्वाच्या अगदी जवळ असताना मनावरचा हा शेवटचा हल्ला होता म्हणायचा. हो, एक प्रकारे हा शेवटचा आणि सर्वात मोठा हल्ला होता. बुद्धचरित, निदानकथा, ललित विस्तर यांसारख्या अनेक ग्रंथांमध्ये याचं वर्णन येतं. थोडाफार फरकाने, पण सार हाच आहे. हा आंतरिक विजय होता. म्हणजे ज्ञानप्राप्ती तेव्हाच शक्य झाली जेव्हा त्यांनी या सगळ्या मानसिक गोंधळावर, या मारावर पूर्णपणे ताबा मिळवला. ज्ञानाचा मार्ग हा आतूनच जातो. नेमके. अगदी बरोबर. आणि या विजयाने फक्त ज्ञानप्राप्ती झाली नाही, तर नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्गसुद्धा स्पष्ट झाला. अच्छा. आणि याच संदर्भात पाहिलं तर आपल्या काही स्रोतांमध्ये क्षमायाचना पद्धतींचा उल्लेख आहे. क्षमायाचना म्हणजे फॉरगिव्हनेस. हो, जसं क्षमावंदना किंवा वंदनापाठ. म्हणजे बुद्ध, धम्म किंवा संघाबद्दल आपल्याकडून नकळत काही चूक झाली तर क्षमा मागण्याची प्रथा आहे. याचा काय संबंध आहे मारावरच्या विजयाशी? संबंध असा आहे की जसा बुद्धांनी मारावर विजय मिळवून ती आंतरिक शुद्धता साधली, तसंच साधकानेही सतत आपलं मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करायचा असतो. काही उणीव राहिली, काही चूक झाली तर क्षमा मागून पुन्हा शुद्ध व्हायचं. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. अच्छा, म्हणजे आंतरिक शुद्धी ही एकदाच मिळून थांबायची गोष्ट नाही. बरोबर. विनय पिटकासारख्या ग्रंथांमध्ये याचं महत्त्व सांगितलेलं आहे. हे बुद्धांनी साधलेल्या त्या आंतरिक शुद्धीकरणाचंच महत्त्व अधोरेखित करतं. या सगळ्याचा अर्थ आपण असा काढू शकतो की ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाहीये बुद्धांच्या जीवनातली, तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जो आतला संघर्ष चालतो त्याचंच एक शक्तिशाली रूपक आहे हे. बरोबर? अगदी बरोबर म्हटलात. मारावरचा विजय म्हणजे स्वतःच्या मनावर, स्वतःच्या मर्यादांवर मिळवलेला विजय. हे आपल्याला हेच शिकवतं की खरी शांती किंवा खरं ज्ञान हे बाहेर कुठेतरी नाहीये. ते आपल्या आतच आहे. फक्त आपल्या आतल्या अडथळ्यांना ओळखून त्यांना सामोरं जाऊन त्यावर मात करण्याची गरज आहे. खरंय. श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय. जर मार आपले आंतरिक अडथळे दाखवतो, तर आजच्या जगात म्हणजे आत्ताच्या काळात ज्ञान किंवा आंतरिक शांती शोधणाऱ्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या मार सैन्याचा सामना करावा लागत असेल? आणि बुद्धांची जी पद्धत होती अविचल राहणं, विचलित न होणं, सत्याला साक्षी मांडणं, ती आजच्या काळातही तितकीच उपयोगी ठरू शकेल का? 14वी ओळ. संबोधिमागच्छि अनंतयाणो लोकोत्तमोत्तम प्रणमामि बुद्धं. संबोधिमागच्छि अनंत ज्ञानम लोकोत्तमोत्तम प्रणमामि बुद्धम.
बरोबर. आणि याचा साधा मराठी अर्थ घेतला तर ज्यांनी बोधी मिळवून अनंत ज्ञान मिळवलं आणि जे लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत अशा बुद्धांना मी वंदन करतो. अगदी. चला तर मग या शब्दांच्या मागे काय आहे ते बघूया. सुरुवात होते सिद्धार्थ गौतमापासून. ती वैशाखी पौर्णिमेची रात्र, बोधिवृक्ष आणि ते 49 दिवसांचं ध्यान. काय झालं असेल नेमकं त्या क्षणी? म्हणजे कशी असेल ती अनुभूती? ती खरं तर एका सामान्य माणसाच्या बुद्ध होण्याची वेळ होती. म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या मनात एकदम ज्ञानाचा प्रकाश पसरला असं म्हणता येईल. प्रकाश म्हणजे म्हणजे भूतकाळ, वर्तमान, भविष्य सगळं काही आरपार दिसू लागलं. त्यांना अस्तित्वाच्या मूळ कारणांचा साक्षात्कार झाला. आपण ज्यांना 4 आर्य सत्य म्हणतो, दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा अंत होऊ शकतो आणि त्या मार्गाचं ज्ञान. अगदी. त्यांना हे सगळं स्पष्ट झालं आणि मग मनातली भीती, मोह, आसक्ती हे सगळं गळून पडलं. फक्त शुद्ध प्रज्ञा आणि करुणा उरली. अच्छा. हाच तो क्षण ज्याला वचनात म्हटलंय संबोधी मागच्ची, म्हणजे ते संबोधीला पोचले, संपूर्ण जागृतीचा क्षण. आणि याच संबोधीतून त्यांना मिळालं अनंत नानम, अनंत ज्ञान. हा शब्दच किती मोठा वाटतो. पण या अनंत ज्ञानाचं स्वरूप काय होतं? म्हणजे फक्त खूप सारी माहिती गोळा करणं होतं का हे? नाही, अजिबात नाही. अनंत ज्ञान म्हणजे केवळ माहितीचा साठा नव्हे, तो एक सखोल अनुभवातून आलेला साक्षात्कार आहे. अनुभवातून आलेला? हो. विश्वाचे नियम, कर्माचा सिद्धांत, सगळ्या सजीवांचे एकमेकांशी असलेले संबंध, अस्तित्वाचं खरं रूप, या सगळ्याचं संपूर्ण आकलन. आणि हे ज्ञान फक्त बौद्धिक नव्हतं. ते करुणेच्या सर्वोच्च बिंदूशी जोडलेलं होतं. म्हणून तर बुद्ध केवळ ज्ञानी नव्हते, ते महाकारुणिक पण होते. अच्छा, म्हणजे ज्ञान आणि करुणा दोन्ही एकत्र. अगदी. या ज्ञानाचा उल्लेख आपल्याला नंतर बुद्धगुण वंदना, जयमंगल गाथा, अगदी अश्वघोषांच्या बुद्धचरितमध्ये पण दिसतो. कारण हा त्यांच्या बुद्धत्वाचा गाभा आहे. म्हणजे हे फक्त डोक्याचं ज्ञान नव्हतं, तर ते अनुभवातून आलेलं आणि करुणेत मुरलेलं सत्य होतं. अगदी बरोबर. पुस्तकी नव्हतं ते. त्यांनी स्वतः दुःख अनुभवलं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. आणि म्हणूनच याच अनुभवामुळे, याच ज्ञानामुळे त्यांना लोकोत्तम म्हटलं गेलं असावं का? म्हणजे लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ. काय अर्थ आहे याचा? हो. लोकोत्तमो म्हणजे लोकांमध्ये उत्तम किंवा श्रेष्ठ. पण इथे श्रेष्ठ म्हणजे काही अधिकार किंवा सत्ता गाजवणे नव्हे. अच्छा. बुद्ध यासाठी श्रेष्ठ आहेत कारण त्यांनी हे ज्ञान फक्त स्वतःपुरतं ठेवलं नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी तो मुक्तीचा मार्ग सगळ्या जगासाठी, सर्व सजीवांसाठी खुला केला. ते मार्गदर्शक बनले, शिक्षक बनले. त्यांची करुणा फक्त माणसांपुरती नव्हती. आणि त्यांनी दाखवलेला मार्ग हा, काय म्हणतात त्याला, सगळ्यांसाठी आणि सगळ्या काळासाठी लागू होणार आहे. म्हणून ते लोकोत्तमो. खरंय. आजकाल श्रेष्ठ म्हटलं की जरा वेगळा अर्थ घेतला जातो कधीकधी, पण इथला अर्थ खूप व्यापक आहे, नाही का? म्हणजे मानवी कल्याणाचा मार्ग दाखवणारा, या अर्थाने. अगदी बरोबर. इथे श्रेष्ठत्व हे ज्ञानाच्या आणि करुणेच्या खोलीतून येतं. तर बुद्धांची शिकवण, त्यांचं व्यक्तिमत्व, याचा गाभा सतत लक्षात ठेवण्याचा एक मार्ग होता तो. पण मग आजच्या काळात, म्हणजे आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात, ही वंदना म्हणण्यामागे काय उद्देश असू शकतो? तिचा काय उपयोग? खरंय. प्राचीन काळी लोक मन शांत करायला किंवा संकटात धीर मिळावा म्हणून म्हणायचे, हे तर आहेच. पण आजही तिचं महत्त्व अजिबात कमी झालेलं नाहीये, उलट वाढले म्हणायला हरकत नाही. बुद्ध म्हणजे फक्त एक ऐतिहासिक व्यक्ती नाही आहेत ना, ते तर ज्ञान, करुणा आणि जागृतीचे कालातीत प्रतीक आहेत. बरोबर. ही वंदना आपल्याला आठवण करून देते की जगात असा एक मार्ग आहे जो आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ शकतो. आजच्या जगात बघा ना, किती तणाव आहे, चिंता आहे. अशा वेळी ही वंदना म्हटल्याने किंवा तिचा अर्थ समजून घेतल्याने एक मानसिक शांती मिळते, सकारात्मकता येते आणि एक प्रकारची आतून शक्ती जाणवते. आणि मला वाटतं हे फक्त श्रद्धेपुरतं किंवा शांत वाटलं एवढ्यापुरतं नाहीये. तुम्ही मगाशी म्हणालात तसं, ते गुण समजून घेणं आणि मग ते स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करणं, ही खरी प्रेरणा आहे त्यामागे. नाहीतर मग ते फक्त पठण होतं, नाही का? अगदी बरोबर. नाहीतर ते फक्त शब्द राहतील. हे गुण केवळ ऐकण्याचे किंवा वाचण्याचे नाहीयेत, ते आचरणात आणायचे आहेत, जगण्याचे आहेत. थोडक्यात सांगायचं तर, इति पिसो भगवा ही केवळ एका पूजेपुरती किंवा एका विधीपुरती मर्यादित गोष्ट नाहीये. ती आपल्याला सतत आठवण करून देते की बुद्धत्व हे काही आपल्याला जन्माने मिळत नाही किंवा वारसाने मिळत नाही. ते मिळवावं लागतं. कसं?
शुद्ध आचरणातून, अनुभवातून, अनेक सखोल जाणीवेतून. बुद्ध हा काही केवळ इतिहास नाहीये, तो एक जिवंत विचार आहे, करुणेचा, शांतीचा आणि स्वतःला ओळखण्याचा. खरे, आजच्या जगात जिथे बाहेर सगळं इतकं वेगाने बदलतंय, तिथे ही वंदना आपल्यात एक स्थैर्य, एक केंद्र निर्माण करू शकते, असं मला वाटतं. हे केवळ पठण नाही, ही एक जागृती आहे, स्वतःच्या मर्यादांवर मात करण्याची प्रेरणा आहे, अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची दिशा आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की आपण यातला एक एक गुण फक्त ऐकून किंवा वाचून थांबायचा नाही, तर तो आपल्या रोजच्या वागण्यात, आपल्या विचारात उतरवण्याचा प्रयत्न करू शकतो का? कारण शेवटी बुद्ध काही फक्त बाहेर मूर्तीत किंवा ग्रंथात नाहीत, ते आपल्या आतच आहेत. आपल्या आतल्या शांततेत, आपल्या करुणेत सापडू शकतात.